सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बी.एन. गायकवाड. आज अ, दलित स्वयंसेवक संघ पुणे यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर जे सिरीज ऑफ लेक्चर्स चालवले गेलेत त्यामध्ये आजचं 360वं व्याख्यान देण्यासाठी आपण जे मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल श्री दादासाहेब सोनावणे सर, आमचे मित्र राजाभाऊ धडे, त्याचबरोबर सुदर्शनजी कांबळे आणि हा उपक्रम चालवण्यासाठी जे जे म्हणून कोणी कार्यकर्ते मंडळी सर्व परिश्रम घेत आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा अत्यंत विधायक अशा प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात. त्यामुळे सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपण मला बोलावलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, माझ्या वक्तव्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम महाराष्ट्र भूमीच्या या पावनभूमीमध्ये आजपर्यंत निर्माण झालेल्या सर्व संत महात्मे समाजसुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर माझ्या वक्तव्याला सुरू करायला मला आवडेल. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एक आंतरराष्ट्रीय रायटर म्हणून एक लेखक म्हणून जी ओळख आहे त्या अनुषंगाने मला आपल्यासमोर काही विचार मांडायचे आहेत. पण तत्पूर्वी मित्रांनो, या कोविड 2019 म्हणजे हा जो काही आजार आहे, या आजाराच्या अशा अवघड प्रसंगी आपण पाहतो की फेसबुक, यूट्यूब, झूम आणि इतर इंटरनेटच्या माध्यमातून, इतर प्लॅटफॉर्मवरून आपण या संकटसमयी अनेक प्रकारच्या वैचारिक चळवळी ज्या आहेत, भारतातला, महाराष्ट्रातला वैचारिक वारसा जो आहे तो पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे करत असतानाच जरी हे खूप मोठं संकट असलं तरी या भारतातील तमाम जनता आहे, महाराष्ट्रातील तमाम जनता, या देशातील, त्याचबरोबर जगातील सर्व जी तमाम जनता आहे, या सर्व जनतेच्या सुखासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि या संकटातून आपण सर्वात लवकरात लवकर हे सगळं जग या संकटातून उभारी घेऊन पटकन बाहेर येईल आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा एक 5 महिन्या अगोदर जे आपलं आयुष्य होतं ते आयुष्य पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल, जगायला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रांनो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये मला वाटतं आजच्या डेटला कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 25 तरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून अण्णाभाऊ साठेंचे साहित्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे वेगवेगळ्या अंगाने यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास, त्याबद्दलचं डिस्कशन्स अनेक नामवंत वक्त्यांनी, अभ्यासकांनी, जे कोणी रिसर्चर आहेत, संशोधक आहेत, या सर्व लोकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अनुषंगाने आपले विचार मांडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे मला जे दलित स्वयंसेवक संघ पुणे यांच्या वतीने इथं बोलावण्यात आलेलं आहे, खरं तर हा माझा एवढा मोठा बहुमान आहे की या अगोदर ह्या प्लॅटफॉर्मवर अनेक दिग्गज लोकांनी, अनेक दिग्गज मंडळींनी, जे आमचे गुरुस्थानी आहेत, अशा सर्व मंडळींनी इथे लेक्चर दिलेले आहेत. आणि त्या व्याख्यानानंतरही खरं तर आम्ही इथे बोलण्यासारखं फारसं काही राहिलेलं नसतानासुद्धा एक छोटासा अभ्यासक म्हणून जी काही माझी स्वतःची अशी काही ऑब्झर्वेशन आहेत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या संदर्भाने असो किंवा त्यांच्या एक पर्सनॅलिटी म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून जे काही माझं थोडंसं आकलन आहे ते मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या ठिकाणी डॉक्टर सुधाकर जाधव सर, डॉक्टर सदानंद मोरे सर, डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, प्रोफेसर प्रकाश नाईक, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीमंत कोकाटे सर, डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर, डॉक्टर अभिजित वैद्य, डॉक्टर रणधीर शिंदे सर, डॉक्टर असीम सरोदे, डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर मुक्ता मनोहर यासारख्या दिग्गज लोकांनी या ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि खरोखर या एकंदरीत आपल्या ह्या उपक्रमाबद्दल मला मनापासून स्वागत करावं असं वाटतं, आपलं अभिनंदन करावं असं वाटतं. आणि खरं म्हणजे साहित्य संमेलनांचे 4 ते 5 अध्यक्ष आपल्या ह्या स्टेजवरून ऑलरेडी बोलून झालेले आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या एका वैचारिक सांस्कृतिक चळवळीचा अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे त्या व्यक्तींच्या नंतर मी इथे बोलतो आहे. त्यामुळे खरं म्हणजे थोडंसं एक बर्डन आहे,
आणि त्या सगळ्यांना मी वंदनीय समजतो. तर त्यांचे विचार अग्रस्थानी समजून मी माझ्या विचारांना सुरुवात करतो. अ, मित्रांनो, आज हा अखंड महिना, ऑगस्ट हा महिना आपण अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी म्हणून साजरी करत आहोत. परंतु आपला सर्वांना ज्ञात आहे की गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष या अनुषंगाने एक GR काढला होता आणि काही काही आर्थिक आर्थिक मदतसुद्धा त्यांनी तशा प्रकारची किंवा आर्थिक खर्च जाहीर करून त्यातून एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रभर व्हावा, अनेक सिरीज ऑफ कार्यक्रम्स महाराष्ट्रामध्ये व्हावे आणि अण्णाभाऊंच्या विचाराचा जागर, अण्णाभाऊंच्या विचारांचा साहित्याचा जागर महाराष्ट्रभर देशभर कसा होईल या अनुषंगाने काही प्रयत्न गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी आपल्या एका GRच्या माध्यमातून केलेला आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अनफॉर्च्युनेटली ह्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला त्या गोष्टी झाल्या नाहीत, परंतु मला अत्यंत आनंद होतो की तरीसुद्धा अशा बिकट परिस्थितीमध्ये एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग असं म्हणतात. तर तशाच पद्धतीने यावर्षी हे संकट जरी आलेलं असलं तरी आपण फेसबुक, व्हॉट्सअप या विविध माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत आणि अत्यंत वैचारिक अशा प्रकारची अनेक भाषणं आजपर्यंत पाहायला मिळाली. माझ्या आजच्या भाषणाचा जो विषय आहे, अण्णाभाऊ साठे एक आंतरराष्ट्रीय विचारवंत, एक आंतरराष्ट्रीय साहित्यिक, हे सांगत असताना खरं म्हणजे एखाद्या साहित्यकाला एखाद्या पॅरामीटरमध्ये, एखाद्या संज्ञेमध्ये बसवणं खूप अवघड असतं आणि विशेष करून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा जो अव्वल दर्जाचा साहित्यकार यांच्या संदर्भाने आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा तर हे एक खूप मोठं चॅलेंज होतं. काय चॅलेंज आहे अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भाने चर्चा करत असताना? मला वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की शिक्षणाच्या गंगेची कुठेही त्यांना स्पर्श झालेला नसताना, शिक्षण ज्याला आपण म्हणजे टेक्निकल दृष्टिकोनातून विद्यापीठामध्ये, शाळेमध्ये कुठेही ॲडमिशन घेऊन त्यानंतर आपण आपलं शिक्षण सुरुवात करतो, अशा प्रकारचं कुठलंही विषमतेच्या ह्या जगामध्ये, विषमतेच्या ह्या सिस्टीममध्ये अण्णाभाऊंना तसं शाळेमध्ये कुठेही जाण्याचा प्रश्न, संधी तशी मिळाली नव्हती. असं असताना देखील स्वतःचे गुरु बनवून एकलव्याप्रमाणे, गौतम बुद्ध सांगतात त्याप्रमाणे अत्तदीप भव, आपण स्वतःचा प्रकाश होऊन, स्वतःचा गुरु होऊन त्यांनी जी काही ज्ञानाची निर्मिती केली अण्णाभाऊंनी, त्या ज्ञानाच्या निर्मितीकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी साधारणतः 1949 यानंतर आपल्या साहित्याची निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. परंतु त्या अगोदर ते लिहित नव्हते का? लिहित होते, परंतु प्रत्येक ऑथरचा, रायटरचा, लेखकाचा त्यांचा एक काळ असतो आणि तो काळ आपण प्रामुख्याने 1949 ते 1969 असा एकंदरीत काळ आपल्याला पाहता येईल, ज्यामध्ये अण्णाभाऊंनी मेजर रायटिंग केलेलं आहे त्यांचं. ह्या त्यांच्या साहित्यामध्ये आपण पाहतो की साधारणतः 5000 पानापेक्षा जास्त इतकं मोठं साहित्य 20 वर्षाच्या काळामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. या साहित्याचा बाज काय आहे, या साहित्याच्या भूमिका काय आहे, त्या साहित्यामधून एकंदरीत त्यांनी काय लिहिलं? तर अण्णाभाऊ साठेंनी कामगार चळवळीविषयी, कामगारांविषयी लिखाण केलेलं जातं असं अनेक रायटर्स म्हणतात, विचारवंत म्हणतात. पण ही अण्णाभाऊंच्या साहित्याची अंडरस्टँडिंग जी आहे ती एक तोकडी स्वरूपाची आहे, त्रोटक प्रमाणातली आहे आणि पूर्ण नाही, ती पूर्णांशाने अण्णाभाऊंची अंडरस्टँडिंग नाही. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला अनेक परीघ पाहायला मिळतात. त्यांचं साहित्य हे महाराष्ट्राच्याच कवेत नव्हे, खरं तर मराठी या भाषेला जागतिक दर्जा प्राप्त करून देणे, 1949च्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये जागतिक लेवलवर नव्हे जगातल्या 27 भाषांमध्ये जाऊन पोहोचलेला मराठी साहित्यकार, 1950 नव्हे आजच्या डेटलाही 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेला कोणीही रायटर, कोणीही लेखक मराठीमध्ये आजही अस्तित्वात नाही. म्हणून मराठी साहित्याला पडलेलं एक अजोड सुंदर गोल्डन अशा प्रकारचं जर स्वप्न म्हणून आपल्याला कोणाकडे पाहावं लागेल तर ते फक्त आणि फक्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहावं लागेल. कारण 1949च्या काळात जेव्हा अण्णाभाऊंना रशियाला 2दा पाचारण करण्यात आलं होतं वर्ल्ड पीस कॉन्फरन्ससाठी, तर त्या कॉन्फरन्सला पहिल्यांदा अण्णाभाऊ जाऊ शकले नव्हते, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना कॉन्फरन्ससाठी इन्व्हिटेशन आलं आणि सेकंड टाईम अण्णाभाऊ साठे मॉस्को या ठिकाणी कॉन्फरन्ससाठी गेले होते. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अण्णाभाऊ जेव्हा मॉस्को या ठिकाणी गेले होते
तेव्हा त्यांच्या 41 दिवसाच्या त्या सबंध प्रवासामध्ये तिथलं त्यांचं वास्तव्य, तिथलं जीवन त्यांनी जे पाहिलं, त्या लोकांशी आलेला त्यांचा संवाद, त्या देशातलं राहणीमान, त्या देशातला गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस, या सगळ्यांशी त्यांच्या झालेल्या गाठीभेटी, अण्णाभाऊंनी मॉस्कोच्या नभोवाणीवरून दिलेलं एक व्याख्यान, सर्व रशियन जनतेला अनुसरून केलेलं ते व्याख्यान, या सर्व गोष्टी पाहता आपल्याला असं लक्षात येतं की अण्णाभाऊंचा विचार का बरं रशियाला असं वाटलं की अण्णाभाऊंना बोलवायला हवं, अण्णाभाऊंविषयी एवढं कुतूहल त्यांना वाटण्याचं काय कारण होतं. तर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये असणारा वाद, कोणता वाद आहे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये? अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपण पाहतो प्रामुख्याने आपण मानवतावाद, जागतिक मानवतावादाचे एक मोठे तत्ववेत्ते म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे आपल्याला पाहायला हवं. अनेकदा काही गोष्टी चुकल्या जातात, अनेकदा काही गोष्टी अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भाने पूर्णपणे त्या अधोरेखित केल्या गेल्या नाहीत, त्याची समीक्षा झालेली नाही आहे आणि म्हणून त्या गोष्टी मागे राहू नये यासाठी आपण खरोखर प्रयत्न केला पाहिजे. मला असं लक्षात येते की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एक अशा प्रकारचं एक विशेष अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी 20 वर्षाच्या काळामध्ये 5000 पानांचं विशेष असं लेखन निर्माण केलेलं आहे. त्याची तुलना, त्याचे साहित्य प्रकार जर आपण पाहिले तर त्यांनी कादंबरी लिहिली, पोवाडे लिहिले, प्रवास वर्णन हा प्रकार पण लिहिला, वग लिहिली, लोकनाट्य लिहिली, चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय शिवचरित्रकार जर कोण असतील ते सुद्धा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊंनी चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर अशी म्हणून भूमिका सुद्धा केलेली आहे आणि आपण सर्वजण जाणतो की फकीरा या कादंबरीवर आधारित आलेला फकीरा हा जो चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये सुद्धा अण्णाभाऊंसाठींनी फकीराची जी मुख्य भूमिका आहे ती भूमिका त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांच्या ज्या साहित्य खुणा आहेत या सगळ्यांमधून, या साहित्य खुणांमधून जर आपण अण्णाभाऊ साठेंची पर्सनॅलिटी, त्यांचा विचार शोधण्याचा प्रयत्न केला तर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला जागतिक मानवतावादाच्या स्पष्ट पाऊल खुणा दिसतात. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये एक मोठा देशभक्त आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या कार्यामध्ये एक अण्णाभाऊ स्वतः जेव्हा भूमिगत चळवळीमध्ये राहून देश स्वातंत्र्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी कार्य केलं होतं, त्याच्यामधून त्यांची प्रखर देशभक्ती, त्याचबरोबर त्यांच्या लिखाणामधून त्यांची देशभक्ती, त्याचबरोबर संपूर्ण देशाची इंडिपेंडन्सच्या अगोदर, भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदर भारताला समजून घेण्याची जे काही आकलन करण्याची खूप अशा काही कमी लोकांमध्ये जी जाण होती, तर तसे द्रष्टे म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याकडे सुद्धा आपल्याला पाहता येतं. तसं अण्णाभाऊ साठेंचा स्वतःचा शिक्षणाचा एवढा एक्सपोजर जरी नसला, ते शाळेत गेले नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकारे लिखाण केलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. अण्णाभाऊ साठे शाळेत गेले नाही आणि 1.5 दिवसाचा रेफरन्ससुद्धा देण्याची गरज नाही, कारण आज शाळेत गेले, उद्या शाळेतून आले आणि शाळेत नंतर गेलेच नाही, याला शाळा म्हणावी का? म्हणून शाळेत न गेलेल्या व्यक्तींनी इतक्या मोठ्या प्रकारचं प्रगल्भ अशा प्रकारचं जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते कुठल्या तरी वैचारिक अधिष्ठानावर बसलेलं आहे. त्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि ते वैचारिक अधिष्ठान या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची स्त्रियांचं शील, या देशाचं स्वातंत्र्य आणि या देशामध्ये सगळं काही मंगलमय कसं होईल, महाराष्ट्र भूमीबद्दलचं प्रेम, सांस्कृतिक प्रेम, या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अण्णाभाऊ एक मोठे चळवळीतील कार्यकर्ते सुद्धा होते. दलित जीवनाबद्दल त्यांना अत्यंत उत्कट अशा प्रकारची आशा होती आणि तेच प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतं. अण्णाभाऊंच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं जे भाषण आहे त्यावरून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची जागतिक उंची आपल्याला कळते. हे अण्णाभाऊ साठेंचं 1958चं पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केलेलं ते भाषण इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. 2 ते 3 विद्यापीठांमध्ये सुद्धा ते अभ्यासाला घेतलं जातं आणि प्रामुख्याने मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा ते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. ते आपण वाचल्यानंतर आपल्याला कळेल की त्यातला विचार हा मानवतावादाचा विचार आहे. त्यांनी सांगितलेलं जे भाषण आहे विज्ञाननिष्ठ आणि विज्ञानावर आधारित अशा प्रकारची मानवी जीवनाचं मूल्य प्रस्थापित करणारं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे. त्यामध्ये त्यांनी गरिबातल्या गरीब माणसाचा, अगदी पाल टाकून राहणाऱ्या माणसांचा सुद्धा विचार केला आहे आणि त्याचबरोबर कुबेरांचा सुद्धा विचार केला आहे. म्हणून संपूर्ण मानव जातीला कवेत घेणारं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून हे अण्णाभाऊ साठे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते किंवा त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता ते तिथूनच मर्यादित नव्हते, तर
संपूर्ण जगाचे ते एक जागतिक तत्त्ववेत्ते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायला हवं. तसं नाही केलं तर तो आपला चुकीचा दृष्टिकोन होईल. आपल्या चष्म्याची दृष्टी कमी आहे आणि म्हणून जे कोणी मंडळी अभ्यासक आहेत, रिसर्चर आहेत, जे कोणी समीक्षाकार करणारे आहेत, त्या समीक्षकारांचं, टीकाकारांचं, या सगळ्यांचेच हे एक फार मोठं अपयश होईल जर आपण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील हा वैश्विक विचार समजून घेण्यास कमी पडलो तर. ती आपली हार होणार आहे. म्हणून मला या ठिकाणी अपील करायचे, रिसर्चर जे आहेत, अभ्यासक जे आहेत, अण्णाभाऊंच्या साहित्यावर अनेक जण PhD सुद्धा करतात, या सर्वांनी ह्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की अण्णाभाऊ साठे किती कलासक्त होते. त्यांचा वैचारिक जो अधिष्ठान आहे त्यांच्या साहित्याचं ते वैश्विक स्वरूपाचं होतं, ते समजून घ्यायला हवं. एक छोटंसं एक्झाम्पल द्यायला मला खूप आवडेल की एका फिल्मसाठी रूपा या कादंबरीवर सुद्धा अण्णाभाऊंच्या फिल्म निघालेली आहे. तर एका फिल्मसाठी जेव्हा एक अशा प्रकारची कादंबरी किंवा अशा प्रकारची स्टोरी लाईन आम्हाला हवी आहे, असा जेव्हा प्रकार आला होता, तेव्हा मला सांगायला आवडेल की पालघर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे गेले होते. आणि ज्या दिवशी ते पालघरला गेले त्याच्यानंतर 5व्या दिवशी अण्णाभाऊ साठे पालघरहून परत आले. आणि जेव्हा ते परत आले त्यानंतर त्यांनी एका कादंबरीचं मनुस्क्रिप्ट त्या डायरेक्टरच्या हाती दिलं होतं आणि ती कादंबरी म्हणजे रूपा. आणि ही कादंबरी 4 दिवसामध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेली होती. म्हणून एखाद्या साहित्यिकाचं, एखाद्या लेखकाचं किती लेखकाची एक आदर्श म्हणून, एक कलासक्त व्यक्ती म्हणून एखाद्या विषयावर किती बारकाईने विचार करून, परफेक्ट विचार करून कशा प्रकारचं कादंबरीचं लिखाण, एखादं कथानक तितके इन्स्टंटली तयार करू शकतात. इतकी मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आपल्याला मराठी साहित्यामध्ये शोधूनही सापडत नाही. ड्यू रेस्पेक्ट टू ऑल मराठी ऑथर्स, मराठी साहित्यामध्ये अनेक दिग्गजांनी लिखाण केलेलं आहे, परंतु अण्णाभाऊ साठे या सर्वांमध्ये एक शोभून दिसणारा कोहिनूर हिरा अशाच पद्धतीने आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल. अण्णाभाऊ साठे एक अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. या संदर्भामध्ये आपल्याला अनेक लेवलवर पाहता येईल. त्यांचं वैयक्तिक जीवन पाहता येईल, त्यांचं सामाजिक जीवन पाहता येईल, त्यांचं आंतरराष्ट्रीय जीवन पाहता येईल. अण्णाभाऊ साठेंच्या वैयक्तिक जीवनात आपण बोलायचं असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कन्या आहेत त्या सांगतात, म्हणजे त्यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे, तर त्या सांगतात की अण्णाभाऊ साठे किती हळव्या मनाचे होते, अत्यंत हळव्या मनाचे वडील होते. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जिथे राहायचे त्यांच्या बाजूच्या झोपडीमध्ये असणारी एक छोटी मुलगी, ती मुलगी त्यांना कधी कधी पाणी आणून देणे, चहा आणून देणे अशा प्रकारची त्यांची सेवा करत असे. त्या छोट्या मुलीलासुद्धा अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीमध्ये नुसतं शब्दबद्ध केलेलं नाही आहे, तर त्यांच्याकडे असलेलं त्यांच्या पेनच्या माध्यमातून निघणारं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या, आणि ती त्यांची एक कादंबरीसुद्धा त्यांनी त्या छोट्या मुलीला अर्पण केलेली आहे. म्हणजे कुणाच्याही ऋणात न राहता अण्णाभाऊंनी इतकं मोठं संवेदनशील काम केलेलं आहे. हा त्यांच्या वैयक्तिक लेवलवरचा, वैयक्तिक आयुष्यामधला एखादा अनुभव म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. पण त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जेव्हा मॉस्को या ठिकाणी गेले होते, तेव्हा जेव्हा अण्णाभाऊंना विचारण्यात आलं की आपण काय पाहायला आवडेल, अण्णाभाऊंसाठी दुभाषी तिथे होता. त्याचबरोबर एक प्राध्यापकांना तिथं बोलवण्यात आलं होतं अण्णाभाऊंच्या मदतीला दुभाषी म्हणून. तर सिम्पल अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की मला काय पाहायचं आहे, तर इथला सामान्य माणूस पाहायचा आहे मॉस्कोमधला. त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणायला हवं, त्याला आपण संवेदनशीलता असं म्हणायला हवं. आणि म्हणून मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याकडे आपणही तितक्या संवेदनशीलपणाने, सजगतेने पाहायला हवं. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जागतिक तत्त्ववेत्ते होते अशा प्रकारची जर भूमिका आपण या ठिकाणी मांडायची ठरवली तर काय बेस आहे त्याला, तर आपण एकंदरीत मी आत्ता आपल्याला म्हणालो की एक साधारण 20 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेंनी 5,000पेक्षा जास्त एवढी साहित्य निर्मिती केली आहे. आणि त्यांच्या साहित्याकडे पाहत असताना एक विशेष गोष्ट आपल्याला ही जाणवती की कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग नसणारा रायटर्स जे आहेत, आज आपण पाहतो आजच्या जगामध्ये प्रत्येकाला प्रत्येक फील्डमध्ये स्पेशलायझेशन आहे, सुपर स्पेशलायझेशन आहे. तुम्हाला ॲक्टर व्हायचे त्याचीसुद्धा तुम्हाला ट्रेनिंग मिळते, तुम्हाला सिंगर व्हायचं आहे त्याची ट्रेनिंग मिळते, प्रोफेसर व्हायचं आहे त्याची ट्रेनिंग मिळते, तुम्हाला टीचर व्हायचं आहे त्याची ट्रेनिंग मिळते. प्रत्येक गोष्टीची ट्रेनिंग अवेलेबल आहे. आज लेखक होण्यासाठी, स्क्रिप्ट रायटिंगसाठी, शॉर्ट स्टोरीसाठी, नॉव्हलसाठी, सगळ्या गोष्टीसाठी ट्रेनिंग अवेलेबल आहे. पण अण्णाभाऊ साठेंची ट्रेनिंग स्कूल कुठे होती? त्यांचं वैयक्तिक आयुष्य हीच त्यांची ट्रेनिंग स्कूल होती. या जगामध्ये येणारे सगळे वाईट चांगले अनुभव, त्यांची सूक्ष्म निरीक्षण करण्याची ती ताकद, ती तशी वैचारिक प्रभावी विचारशैली, ह्या त्यांच्या शाळा होत्या. ह्यामधूनच त्यांनी त्या स्वतःच्या जीवनामधून त्यांनी जे ज्ञान मिळवलं होतं
त्यातून त्यांनी हे चिंतन केलं होतं, त्यांनी जे लिखाण वाचन केलं होतं, या सगळ्यांमधून त्यांनी स्वतःला घडवलं. आणि म्हणून मी म्हणालो की ते एक जागतिक तत्त्ववेत्ते आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला अनेक विचारप्रवाहसुद्धा दिसतात आणि अनेक देशांविषयी, भारताविषयी तर आहेच, परंतु इतर अनेक जगातल्या बलाढ्य देशांविषयी सुद्धा त्यांनी केलेलं चिंतन, आणि ते चिंतन इतकं प्रभावी होतं की जगातल्या इतर देशातल्या लोकांना ते आवडलेलं होतं. त्यामुळेच अण्णाभाऊंना तिथपर्यंत बोलवण्यात आलं. त्यामुळेच अण्णाभाऊंचं साहित्य देशातल्या 27, जगातल्या 27 भाषेमध्ये भाषांतरित झालं. आणि त्यापैकी काही भाषेमध्ये भाषांतरित झालेली पुस्तकं सुदैवाने आमच्याकडे संग्रही आहेत, आणि मला ते सांगायला अत्यंत आनंद होतो. त्याचबरोबर आपण हे सुद्धा पाहतो की अण्णाभाऊंच्या साहित्यावर अभ्यास करणारे साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत, रिसर्चर हे तेव्हा होते, पण आजही, म्हणजे अगदी या गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही ज्या विविध लोकांशी, भारतातल्या सोडून इतर लोकांशीही, जागतिक लोकांशी जे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो, तर त्यांच्या परिचयातून असं कळतं की आजही अण्णाभाऊंच्या साहित्याचा जगभर अभ्यास केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने मी ज्यांच्याशी भेटलो आहे त्या डॉक्टर इंदिरा गाझिएवा या रशियन स्टेट युनिव्हर्सिटी मॉस्को या ठिकाणी आहेत, आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर अनेक व्याख्यानंही दिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी रिसेंटली 1 तारखेला मला वाटतं कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन लेक्चर दिलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर पॉवेल कुझमिन हे आमच्याच एका कॉन्फरन्समध्ये ते माझ्यासोबत होते, आणि त्यांनीसुद्धा अण्णाभाऊ साठेंवर एक सुंदर व्याख्यान दिलं होतं. डॉक्टर ॲना शेलोनोकोवा, डॉक्टर सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी रशिया या ठिकाणी त्या सर्व्हिसला आहेत, आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या फार मोठ्या अभ्यासिका आहेत. तर यावरून आपल्याला असं कळतं की अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो परिघ होता तो वैश्विक आहे, परंतु तो चिरकालसुद्धा. वैश्विक असणं ज्या अनुषंगाने आपण त्याला म्हणतो की अण्णाभाऊंच्या साहित्याची रेलेव्हन्स जो आहे तो जगभर आहे, सगळ्या लोकांना, जगातल्या सगळ्या लोकांना लागू पडणार आहे. माझं एक आर्टिकलसुद्धा मी अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, त्याला मी असं नाव दिलेलं आहे, अण्णाभाऊ साठे मराठी साहित्यातील शेक्सपियर. आता शेक्सपियर हा 15व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे, तर त्याच्या 1580, तर हे असं असतानासुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याचं जसं रेलेव्हन्स आपण पाहतो तसंच शेक्सपियरच्या साहित्याचं सुद्धा रेलेव्हन्स आहे. त्या दोघांच्याही साहित्यामध्ये एक प्रकारे आपल्याला तुलना करण्याला खूप मोठा वाव आहे. तशी तुलना मी थोडीफार केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येते की त्यांच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये आयुष्याची सुरुवात ही अशा एक प्रकारे सिमिलर पॅटर्नवर होती. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्ट्रगल सेम होते, परंतु त्यांच्या साहित्याचा बाज आहे, त्यांच्या लेखनाच्या कला आहेत, त्यासुद्धा तशा प्रकारे एक सेम आहेत. आणि म्हणून मी त्यांचं कंपॅरेटिव्ह आर्टिकलसुद्धा लिहिलं आहे. एखाद्या साहित्याची उंची ही आपण कशी मोजायची असते, साहित्य समीक्षा कशी करायची असते, याचे काही मापदंड आहेत, आणि त्या मापदंडामध्ये सुरुवातीला आपण पाहतो की ते एखादं साहित्य चिरकाल साहित्य आहे का, हा सगळ्यात मोठा एक मापदंड साहित्यासाठी समजला जातो. मला वाटतं 1949ला लिहिलेलं साहित्य दिवसेंदिवस भारतासाठी, जगातल्या अनेक देशांसाठी ते साहित्य, त्याचं रेलेव्हन्स जगातल्या अनेक देशांसाठी प्रूव्ह करत आहे. आणि म्हणूनच मॉस्को असेल, US असेल, इतरही अनेक देशांमध्ये अनेक साहित्यिक अभ्यासक अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत. आणि अण्णाभाऊ साठेंचं ट्रान्सलेशन तर अगोदरच झालं होतं 50, 60, 70च्या शतकांमध्ये, परंतु त्या दशकापासून आत्तापर्यंत पाहिलं तर आता एक नवीन विचारप्रवाहसुद्धा येऊ लागला आहे, ज्यामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचं इतर काही भाषांमध्ये अजून भाषांतर करता येईल का, अशा प्रकारची सुद्धा काही मूव्हमेंट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये अगदी जेव्हा अण्णाभाऊंनी चीन, फ्रान्स, रशिया, जपान या सर्व देशांविषयी आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर इतकं बारकाईनं आकलन केलेलं आहे, इतक्या बारकाईने त्यांनी लिखाण केलेलं आहे की कदाचित बर्लिनचा पोवाडा, स्टॅलिनग्रॅडचा पोवाडा हा जर आपण पाहिला तर तेथील, म्हणजे स्टॅलिनग्रॅडचा पोवाडा ह्याला तर जगातलं सगळ्यात मोठं युद्ध म्हणून स्टॅलिनग्रॅडच्या युद्धाला ओळखलं जातं. आणि त्या युद्धाचे अत्यंत छोटे मोठे बारकावे अण्णाभाऊंनी हेरले होते. अण्णाभाऊ स्वतः मॉस्कोला गेले नव्हते, रशियाला गेले नव्हते, पण त्यांचं वाचन होतं, त्यांचा अभ्यास होता. आणि त्या वाचनातून, अभ्यासातून, लोकांसोबतच्या झालेल्या इंटरॅक्शन, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टीसोबत जेव्हा ते काम करत होते, तो मित्रपरिवार, त्यांच्या डिस्कशनमधून, मिटिंग्समधून अण्णाभाऊंना जे काही आकलन होत होतं, जे त्यांनी वाचन केलं होतं,
यामधून त्यांनी जे इत्थंभूत अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे स्टॅलिन ब्रँडच्या पोवाड्याच्या माध्यमातून, आजही रशियन लोकांना या पोवाड्याचं इतकं कुतूहल वाटतं की त्यांना त्यांचा इतिहास माहीत नसताना भारतामधल्या एखाद्या अभ्यासकाराने, विचारवंतांनी रशियाबद्दल इतकं समजून घेऊन रशियाबद्दलची देशव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था याचं इतकं अचूक विश्लेषण आणि अंडरस्टँडिंग करून त्यांनी लिहिलं. आणि यावरून तसेच बर्लिनचा पोवाडा यामधून सुद्धा देशातील आणि परदेशातील अनेक प्रकारच्या इकॉनॉमिक सिस्टीम्स आहेत, पॉलिटिकल सिस्टीम आहेत, त्या समजून घेऊन अण्णाभाऊंनी लिखाण केलं होतं. आणि त्यावरून एक मापदंड तयार केला होता, एक आपल्यासाठी अशा प्रकारचे काही आयडियल्स निर्माण करून ठेवले होते की हे अशा पद्धतीने व्हायला हवं. स्टॅलिन ब्रँडचा पोवाडा हा साधारणतः 500 ओळींच्या पेक्षाही जास्त आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 500 ओळीचा एखादा पोवाडा असू शकतो इतका मोठा. तर त्या पोवाड्यामधून त्यांनी काय लिहिलेलं आहे, तर त्यांच्या संस्कृतीविषयी लिहिले आहे, त्यांच्या संस्कृतीविषयी, लोकांविषयी आर्थिक विचार त्यामध्ये त्यांचा मांडलेला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे एक अशा प्रकारचं एक असं केमिकल आहे, एक असं मिश्रण आहे की ज्यांना स्वतः सांगली, सातारा या भागातले असल्यामुळे त्यांना लोकल अंडरस्टँडिंग होती. भारताच्या विविध राज्यांबद्दल त्या काळात होत असणारे विविध जे सामाजिक लढे आहेत, स्वातंत्र्यासाठी म्हणून उभारलेले जे काही लढे होते, त्यामध्ये संयुक्त मुंबई ही मुंबईसह महाराष्ट्र निर्मिती हा जो काही त्यावेळेसचा सर्वात मोठा लढा होता, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्या चळवळीमधलं त्यांचं अंडरस्टँडिंग असो, लेखन असो, स्वतः एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, कार्यकर्ता म्हणून स्टेजवर जाणं असो, किंवा आपल्या वगनाट्याच्या निर्मितीतून, आपल्या लोकनाट्यांच्या निर्मितीमधून एखादा श्रेष्ठ विचार सर्वांच्या पचनी पडेल आणि सर्वांना सहज कळेल अशा पद्धतीने तो मांडणं, त्याची मांडणी करणं, प्रेझेंटेशन करणं, या सगळ्याच गोष्टी अण्णाभाऊ साठे सायमल्टेनियसली करू शकत होते. इतका हरहुन्नरी माणूस. म्हणून मराठी साहित्याला पडलेलं हे गोल्डन स्वप्न, मराठी साहित्याला खरोखर वैश्विक साहित्याची उंची निर्माण करून देणारा अशा प्रकारचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे होऊन गेलेले आहेत. मला खूप आनंद वाटतो की यावर्षी अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न, याचबरोबर यावर्षी भारतरत्न हा पुरस्कार मिळावा, अशा प्रकारचं एक सर्व राजकीय मंडळींनी, मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांनी तशा प्रकारचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी आणि त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्याशी सुद्धा केलेला आहे. मला अत्यंत आनंद वाटतो आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट नमूदसुद्धा करावी वाटते की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार तर मिळायलाच हवा, कारण भारताविषयी त्यांनी केलेलं इतकं सखोल आकलन आणि भारताचा पताका या जगाच्या अनेक बलाढ्य देशांमध्ये लावण्यासाठी मराठीचाही पताका आणि भारताचा पताका सायमल्टेनियसली ह्या अनेक देशांमध्ये लावण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण देशाची ही जबाबदारी, अत्यंत महत्त्वपूर्ण रोल अण्णाभाऊंनी अदा केलेला आहे. आणि त्यामुळे अण्णाभाऊंना भारतरत्न मिळणं ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यकच आहे. परंतु हा देशाचा गौरव होणार आहे. हा सर्व साहित्यिकांचा, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जी काही साहित्यिक वैचारिक चळवळ आहे त्या चळवळीचा तो खूप मोठा विजय असणार आहे, खूप मोठा सन्मान असणार आहे. या पलीकडे जाऊन मी म्हणतो की हा पुरस्कार देणाऱ्यांचा सुद्धा सन्मान आहे खरं तर. म्हणून भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभाऊंना लवकरात लवकर मिळायलाच हवा. या पुढे जाऊन मी असं म्हणतो की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये हे जे काही मी आता दिलेले जे रेफरन्सेस आहेत त्या रेफरन्सेसवरून आपल्याला असं कळतं की या व्यक्तीने इथे राहूनसुद्धा अनेक देशांचा जितका व्यापक अभ्यास केला होता, जितकी व्यापक विश्लेषणात्मक मांडणी केली आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या साहित्यामध्ये असलेलं. आणि अजून एक चॅलेंज असं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये, आज 17 ऑगस्ट 2020 ह्या दिवशीपर्यंत मानवाच्या इतिहासामध्ये आपण संपूर्ण जगभरातले सर्व रेफरन्सेस जरी घेतले, अमेरिकेमध्ये एक सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये जगामधल्या सर्व पुस्तकांचा, भाषांचा, देशांचा, संस्कृतींचा अभ्यास केला जातो आणि त्याचे सर्व पुरावे, त्याचे सर्व प्रकारची पुस्तकं यांची जपवणूक केलेली जाते. तर आपण अगदी कुठल्याही लायब्ररीमध्ये जरी पाहिलं तर शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने जगामध्ये आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापक जागतिक लेवलचं साहित्य निर्माण करून संपूर्ण मानवतेला, संपूर्ण मानवता, त्याचबरोबर मानव जीवनाला मानवतावादाचा विचार शिकवणारं इतकं वैविध्यपूर्ण
सातत्यपूर्ण आणि एकही गोष्ट पुन्हा रिपीट होणार नाही इतक्या नवनवीन पद्धतीने मांडणी करणारं साहित्य या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुणीही निर्माण केलेलं नाही. आणि त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आजच्या जगामध्ये एक विशेष ऑथर ठरतात, जे आजपर्यंत कुणी झाले नाहीत. म्हणून त्यांना भारतरत्नच नव्हे तर यापुढे जाऊन नोबेल पारितोषिकसुद्धा मिळायला हवं, कारण नोबेल पारितोषिकाच्या पलीकडे जाणारी ही व्यक्ती आहे. आणि त्यांचं वाङ्मयीन कर्तृत्व पाहता विश्वकल्याणासाठी झटणारे जे अनेक रायटर्स आहेत, लेखक आहेत, ज्या अनेक लेखने आहेत, त्या लेखण्यांमध्ये सर्वात उजवी लेखणी म्हणून, सर्वात प्रभावी चमकदार अशी लेखणी म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीकडे आपल्याला पाहावं लागेल. आणि मित्रांनो, मला सांगायला आवडेल की 4 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबई येथे रशियन कॉन्सुलेट मुंबई या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर घेण्यात आली होती. आणि मी स्वतः त्या परिषदेचा समन्वयक होतो. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी मॉस्को या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स झाली आणि त्याही परिषदेचा मी को कन्व्हेनर म्हणून मी त्याची जबाबदारी सांभाळलेली, उपसमन्वयक म्हणून मी जबाबदारी सांभाळली होती. आणि ह्या दोन्हीचा अभ्यास करता मला असं लक्षात येतं की अण्णाभाऊंच्या साहित्याची उलट वरचेवर दिवसेंदिवस ही जास्तीत जास्त अशा पद्धतीने मांडणी केली जाते. अनेक लोक त्यांच्या साहित्याचा, अनेक विचारवंत त्यांच्या साहित्याचा वरचेवर अभ्यास करत आहेत. तो अभ्यास सुखकर व्हावा, सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्या सर्वांना उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या काही गोष्टी मांडल्या गेल्यात त्यांची पुनरावृत्ती काही प्रमाणात होणं ठीकच आहे, परंतु जे कोणते अंश अण्णाभाऊंच्या साहित्यामधील जे कोणते विचारप्रवाह व्यवस्थितपणाने अजून पुढे आलेले नाही आहेत, विचार झाला नाही आहे, तो एक एक विचार घेऊन एका साहित्यकाने, एका रिसर्चरनी स्वतःचं डेडिकेशन त्या अनुषंगानं देणं महत्त्वाचं आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचे अनेक पैलू आजही आपल्याला अभ्यासता येतील, तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं. याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं काही साहित्य त्यांनी पर्सनली जे वापरलं होतं, वैयक्तिक साहित्य, असं काही साहित्य काही जणांकडे अवेलेबल आहे. आणि त्यामध्ये विशेषतः माझे मित्र आहेत जे मिस्टर कबीर दास आहेत, त्याचबरोबर अजून कोणाकडे काही असेल तर त्या सर्व साहित्याला एकत्र घेऊन खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं वस्तूंचं एक खूप मोठं संग्रहालय महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं यावर्षी, अशी पण मी इथे इच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं हे संग्रहालय आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरक राहील, एक प्रेरणास्थान म्हणून ते सर्वांना मार्गदर्शन करेल आणि प्रेरणा देत राहील. अशा प्रकारचे आपण एक साहित्य, एक वस्तूंचं, अण्णाभाऊंच्या वस्तूंचं संग्रहालय लवकरात लवकर निर्माण व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे, अशी माझी मागणी आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, मला हे सुद्धा सांगायला आवडेल की अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांनी काही विचार मांडले आहेत. यातले 3 मुद्दे मुद्दामच इथे आपल्यासमोर मांडायला मला खूप आनंद होतो आहे. मराठी साहित्यातील कोणत्याही कादंबरीने निर्माण केला नाही एवढा मोठा एक कलात्मक उंचीचा मापदंड अण्णाभाऊंच्या फकीरांनी जेव्हा निर्माण केला, अण्णाभाऊ जेव्हा स्वतः एक कार्यकर्ते म्हणून, लेखक म्हणून जेव्हा सर्व महाराष्ट्रभर फिरत होते, त्या काळामध्ये अण्णाभाऊंची गाडगेबाबा यांच्याशी भेट झाली होती. ती पण भेट अशी झाली होती की गाडगेबाबा स्वतः अण्णाभाऊंचं व्याख्यान, अण्णाभाऊंची त्या कलापथकातलं त्यांची कला, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी गेले होते. त्यावेळेस जे अण्णाभाऊंचं व्याख्यान ऐकून इम्प्रेस झाल्यानंतर गाडगेबाबा स्वतः स्टेजवर गेले होते आणि त्या गाडगेबाबांनी अण्णाभाऊ साठेंना साहित्य अमृत अशा प्रकारची उपाधी दिली होती. अण्णाभाऊंना ऐकणं म्हणजे हे साहित्य अमृत आहे, अशा प्रकारचं गाडगेबाबांचं संबोधन हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णाभाऊ साठे यांना आधुनिक ज्ञानेश्वर अशा प्रकारचं संबोधन केलं होतं. ही सुद्धा महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे जे केंद्रीय मिनिस्टर होते, एक्स केंद्रीय मिनिस्टर, यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याला श्रम उपनिषद अशा प्रकारची उपाधी दिलेली आहे. तर असे अनेक संदर्भ आपल्याला घेता येतील जे सहज अवेलेबलसुद्धा आहेत. आणि त्यामुळे
मी जे म्हणालो की अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो आवाका आहे एकंदर, तो हा फक्त मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र एवढ्यापुरता सीमित नसून तो संपूर्ण देशाला कवेत घेतो. तो पश्चिम बंगालचा विचार करतो, तो पंजाबबद्दलचा विचार करतो, अमळनेरचाही विचार करतो. देशभरामध्ये होत असलेल्या घडामोडींचा परामर्श घेणारं त्यांचं साहित्य आहे. त्याचबरोबर त्या काळामध्ये होणारा संपूर्ण जगामध्ये जो काही बदल होत होता, ज्या संक्रमणातून संपूर्ण जग जात होतं, त्या संक्रमणाला सुद्धा त्यांनी आपल्या साहित्याच्या कवेत घेतलं होतं. अशा प्रकारचं भारताच्या भूगोलाला ओलांडून जागतिक नकाशाला आपल्या साहित्यामध्ये बंदिस्त करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आपण मला या ठिकाणी एवढं मनपूर्वक ऐकलं आणि त्याचबरोबर मला आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल दादासाहेब सोनावणे, सुदर्शनजी कांबळे आणि दलित स्वयंसेवक संघ पुणे या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि तोडता इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.